सोयिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेने. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसी वेदचारी बोलताती. ब्रह्माडोळ साते वेदार्थ ना कडे, तेथे हे आंधळे व्यर्थ होती. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, वेदे नाही ऐसे सांगितले. वेदांची ही बीजाक्षरे हरी दोन्ही, एका जनार्दनी हरी बोला. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, सो हिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेने. आपल्या हितासाठीच साधूची संगती धरायची असते. त्या भावभक्तीमुळे हरीची भेट म्हणजेच हरीची प्राप्ती होते. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताते. जेथे ईश्वर असतो तेथे संत असतातच, व जेथे संत असतात तेथे ईश्वर असतो, असे चारी वेद बोलतात. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, ब्रह्माडोळ साते वेदार्थ ना कडे, तेथे हे आंधळे व्यर्थ होते. डोळस असणाऱ्या ब्रह्मदेवाला पण वेदार्थ कळत नाही, तर आंधळ्या माणसांना काय कळणार. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, वेदे नाही ऐसे सांगितले. वेदार्थ मुलीच्या अभिलाषाला बळी पडावे असा नाही, व वेदाने पण असे सांगितले नाही. श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात, वेदाची ही बीजाक्षर हरी दोन्ही, एका जनार्दनी हरी बोला. हरी हे वेदाची बीजाक्षर आहेत, म्हणून श्री एकनाथ महाराज म्हणतात की तुम्ही हरी हरी असे बोला. श्री संत एकनाथ महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील. रामकृष्ण हरी.